मला वाटलं आशिषजी माझा छळ करतात, परंतु आणि ते साहेबांच्या समोर सांगितलं पण साहेबांसमोरच माझा करतात, त्याच्यामुळे काही. आता शेवटचे साहेब बोलण्यापूर्वी इथे आपले सत्यजित देशमुख आमदार आलेत, त्यांचं मी स्वागत करतो. आणि विधानसभेचे आमचे अध्यक्ष ज्यांच्या मतदारसंघात हे कार्यालय शशिकांत शिंदे आलेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो. प्रकाश तुकर, शशिकांत शिंदे आणि सत्यजितचं प्रकाश दरेकर स्वागत करतील. आणि नरेंद्र पाटील आमचे माथाडींचे नेते, कालच माथाडींचा कामगार कायदा करून साहेबांनी त्यांना गिफ्ट दिलेला आहे, त्यांचंही स्वागत या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी आमचे विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय आमचे राहुल नार्वेकर साहेब आले. तर राहुल नार्वेकर साहेब, इथे कार्यालय घेऊन काही धोका नाही तुम्हाला, आपण दोस्त आहात आपले, त्याच्यामुळे चिंता करायचं काहीच कारण नाही. आशिषजी काही बोलले ओसी एनओसी, आपलं एकदम क्लिअर माइंड आहे, त्याच्यामुळे काही चिंता नाही. आता मी आमच्या नार्वेकर साहेबांना बोलण्याची विनंती करतो, नंतर साहेब आपल्याला संबोधित करतील. आजच्या अगदी सुखद क्षणी या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे अत्यंत यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील मंत्री महोदय आदरणीय आशिष शेलारजी, आमचे शिवेंद्रराजे भोसलेजी, नितेश राणेजी, आमचे विधिमंडळातील सर्व सहकारी प्रसादजी, श्रीकांतजी, उमाताई, दुबेताई, शशिकांतजी, कोण राहिलं का, सत्यजित देशमुखजी, आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व प्रवीण भाऊंवर अत्यंत प्रेम करणारे सर्व आमचे बांधव. प्रवीण भाऊ, सर्वप्रथम मी आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं इकडे स्वागत करतो. आमच्या या मतदारसंघात तुम्ही तुमचं कार्यालय उघडायचा निर्णय घेतला, त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम स्वागत यासाठी की तुम्ही नेहमीच इकडे पाहुणे म्हणूनच राहाल, अशा पूर्व सूचनेनी सुरुवात करतो. कारण आशिषजींच्या सूचक विधानानंतर थोडीशी चिंता मला पण वाटू लागली, त्यामुळे आपल्या सर्वांचं तिकडे स्वागत. हे कार्यालय आशिषजी आपण म्हणालात त्याप्रमाणे, राजे आपण म्हणालात त्याप्रमाणे हे देवालयासारखंच चालेल आणि या देवालयातनं सगळ्यांनाच समान प्रसाद मिळेल अशी अपेक्षा करत असताना हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.